ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी काळा चौकीमधील दत्ताराम लाड मार्गावरती सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। यावेळी चौधरींनी कंत्राटदारावरती हात उगारला। दत्ताराम लाड मार्गावरती काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। गेल्या महिनाभरापासून हे काम सुरू असून नागरिकांना वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांना सामोरं जावं लागतंय। दरम्यान त्या ठिकाणाहून स्थानिकांशी संवाद साधत मार्गाची काय स्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। काळा चौकीतील दत्ताराम लाड मार्ग या मार्गाचं खरं तर काँक्रिटीकरण करण्यात येते आणि काळा चौकीमध्ये हा येतो। याच भागातील स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी याची पाहणी सुद्धा केली होती। एका मॅनेजरवरती हात उगारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता, कारण ते संतापले होते। याचं कारण म्हणजे हा जो रोड आहे हा रोड काँक्रिटीकरण होतोय आणि गेल्या महिनाभरापासून या रोडचं काम सुरू असल्याचा अनेक तक्रारी या अजय चौधरी यांच्याकडे जात आहेत। आणि खरं तर हा रोड बीएमसी तर्फे बनवण्यात येतोय। रोड ट्रॅफिक अँड ब्रिज डिपार्टमेंट बीएमसीचं जे आहे त्या डिपार्टमेंटकडून हा रोड बनवण्यात येतोय आणि या रोडचं काम हे धीम्या गतीने सुरू आहे, अशा प्रकारच्या तक्रारी अजय चौधरी यांच्याकडे गेल्या आणि अजय चौधरी ह्या पाहणीसाठी सुद्धा आलेले। मात्र हा जर रस्ता बघितला तर एकीकडे काम सुरू आहे आणि दुसरीकडनं एक वाहतूक चालू करण्यात आलेली आहे, वन वे वाहतूक आहे। मात्र तरीही अवजड गाड्या या ठिकाणी येतात। खरं तर अवजड गाड्यांना परवानगी नाहीये, तरीही अवजड गाड्या या रस्त्यावर टाकल्या जातात। त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होते आणि याचा त्रास आहे तो स्थानिक नागरिकांना होतोय आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याची तक्रार अजय चौधरी यांच्याकडे केलेली। परंतु एवढंच नाहीये तर अजय चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला, तो म्हणजे या रस्त्यासंदर्भात। मात्र या स्थानिक नागरिकांची दुसरी मागणी आहे ती म्हणजे या रस्त्यावरती ज्या अवजड वाहने येत आहेत आणि जे वन वे ट्रॅफिकचे नियम उल्लंघन करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि तशा प्रकारची सिक्युरिटी या रस्त्यावरती ठेवण्यात यावी, अशा प्रकारची स्थानिक नागरिकांची मागणी आहे। दरम्यान या स्थानिक नागरिकांची मागणी सुद्धा कुठेतरी डावलली जाते। मात्र कंत्राटीकरण किंवा काँक्रिटीकरण या रस्त्याचं सुरू आहे, त्या कंत्राटदारावरती दम आणि त्याला कुठेतरी धमकी देण्याचा प्रकार होतोय। असं न होता रस्त्याचं काम कधीतरी होणारच आहे। मात्र या ठिकाणी वन वे वाहतूक आहे ती सुरळीत झाली पाहिजे आणि जे अवजड वाहनं या रस्त्यावर येतात त्यांना रोखण्यात आलं पाहिजे, अशा प्रकारची प्रमुख मागणी ही स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। या ठिकाणी आता कोण स्थानिक लोकप्रतिनिधी येऊन गेले असतील किंवा आम्हाला माहीत नाही, परंतु महत्त्वाचं त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी रोड होणं जास्त गरजेचं आहे, कारण स्थानिक नागरिकांना रोडची जास्त आवश्यकता आहे आणि इथे सीसी रोड होणार आहे। एक चांगला रोड होईल जो अनेक वर्ष आम्हाला या ठिकाणच्या नागरिकांसाठी तो सुविधाजनक होईल। त्यामुळे आम्हाला इथे रोड पाहिजे आहे। आता या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी येत नाही किंवा ॲम्ब्युलन्सची गाडी येत नाही। आता तुम्ही बघाल ही गाडी येते, आता एवढी मोठी जर गाडी या ठिकाणून पास होते आहे, आता ही भारत पेट्रोलियमची गाडी आहे, एवढी मोठी जर गाडी या ठिकाणून पास होते आता तर त्या ठिकाणी बाकीच्या फायर ब्रिगेडची गाडी का नाही पास होणार? म्हणजे चुकीची माहिती काहीतरी पसरवली जाते असं आम्हाला वाटतं। वाहतूक व्यवस्थित होऊ शकते, कारण ते गाड्या इकडे येतात थोड्या, इकडे येतात थोड्या, वन वे आहे ना, त्या साईडला ज्या वन वे आहे त्या साईडला लेडीज ठेवले आहेत। आता तुम्ही सांगा महिलांचं कोण ऐकू शकतं का? ते बिचारा काम करणाऱ्या महिला असतात, ते कोणीतरी दादागिरी गेली की ते सोडतात गाड्या। असा प्रॉब्लेम त्यांनी सिक्युरिटी व्यवस्थित ठेवावी तर हा रस्ता सुरळीत चालू शकतो, म्हणजे रहदारीला अडचण होणार नाही। बस एवढंच आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।